कुठे खाली काय मोठीला ठेव ना तिथे बसून ड्रिप खाली गेलं का गेलं ते आता तिथं शिरलंय भाऊ त्यांनी पाहिले इकडं वर नाही ना कोणत्या बाजून शिरले ते खाता आता त्या शिवा कागद वर तिथे शिरेल गेले ना तिथे गचपण बाजूला घ्या ना वर व्हायची जवळ इकडं व्हायची नमस्कार मित्रांनो श्री क्षेत्र जांभळवाडी श्रीनाथ महोत्सव महाराज आमचे मित्र कोंडी भाऊ खेमनर जिल्हा परिषद सदस्य यांच्या घरासमोर खूप असा मोठा साप घुसलेला आहे तर त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आमचे मित्र कोंडी भाऊ खेमनर यांचं खूप खूप अभिनंदन कारण ते खूप असं चांगलं काम करीत आहे एक मुख्य जीवाला जीवनदान देत आहे तुम्ही पण असे साप दिसले किंवा वन्यजीव दिसले तर मारू नका जवळच्या प्राणी मित्राला फोन करा किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटला कॉल करा ते येऊन सुरक्षित जंगलात सोडतील जेणेकरून त्याचाही मुख्य जीवाचा जीव वाचेल आणि आपलाही धोका भीती दूर होईल तर धन्यवाद इथं सुचलेलं आहे ना खाना बिना का आणला होता का याच्या खाली ना ड्रिपवर तर नाही ना हा त्याच्या खाली त्याच्या वरून वरून नाही खालून घुसलं खात्री करू दे त्याला तुम्ही लक्ष दिलं ते कागदाच्या खालून सरले ना दहा कलर असते म्हणून काय आम्ही माहिती पटांगणाला उभे एवढ्या जागेत तुमच्या पुढं जायला नाही रे खाली फिरायला जागा होईल खाली असं जरा फिरायला काय तर येळा बिळा आणून त्याला काय नाही चांगलं केलं पाच आहे पाहिजे आता नाही राहत पुढं ते किती बाजूला आहे रे तिकडं लक्ष राहू दे ना तर मग आपण राहायचं इकडं मध्ये असतं जास्त बाहेर तर नाही होती एवढ्याच जागेत असते एक खाली दगडात फिरला हा खाली जागडा दगड आहे त्याला दिसायला आता तिकडे गेलं ती दुसरीकडे गेलंच नाही
त्याचे सपोर्ट निघते आता इकडे सरळ असं एक हा इकडेच ते खाली सुद्धा असू शकते त्याच्यात तिकडे गेले फक्त तिकडे फिरले तर वरता इथंच उभ्या वाटत त्याच्या खाली सुद्धा शिरू शकतो इकडे पत्रा खाली वगैरे नाही गेलं नाही आता चिकून होत्या नाही दोघी इकडून बिळा बिळा आण ना त्याला ते उचकायला जिळांग असते त्याच्या खालीच घुसला असं कागदाच्या वरून नव्हतं ना. नाही नाही वरून नव्हतं खालून मी चांगलं पाहिलं खाली घुसलं मी खालतून झाले पाया लागले पायाला याचा एक एक बंडल बाजूला काढत मला चिटपट्ट्यातही परत जायचंय तिथं एक निघले याचा कार्यक्रम करून नाही दगडात नाही घुसायचं इथं बिथं जर घुसला असेल किती लांब आहे लांबाई मशी बघ चांगलं झाड आहे कलर काळा आहे का किंवा तिथं लक्ष राहू द्या बरं. नाही ना नाही आता एवढी माणसं होती इथं गडीला असेल पण मग आता तुम्ही सांगितलं हा. पण तिकडे ना जाताना नाही ना दिसतं का इथं कागद होता नाही का आम्ही कागद वाढला आणि ते परत फिरलो वडा नसतं म्हणजे गावले नसतं तिकडे जाईन तसं परत इकडं पाठवलं की जात मोकळे कर ना आधी खाली बारीक पिल्लू पाहायला आणलं दिवे असते आहे का बघा काय का कुंकळलेलं पहा बरं आणि कसं काय दिसेल हा पाय गो आता पांढऱ्यांगात असं आम्हाला कसं दिसायचं पगरे भाऊ तू व्यवस्थित हात घालून यो धरलं गो बाय हेच होतं ना का दुसरं तर मित्रांनो पाहू शकता खूप असा सुंदर बिनविषारी जातीचा साप आहे तर त्याला पकडून आता सुरक्षित जंगलात सोडणार आहोत तुम्ही पण असे वन्य प्राणी दिसले कारण पावसामुळं त्यांच्या पिळात पाणी गेल्यामुळं ते बाहेर निघतात आणि त्यांना वाचवण्याचा तुम्ही सर्वांनी प्रयत्न करा कारण असे वन्यजीव वाचले तर निसर्ग वाचतील झाडे वाचतील आणि झाडे वाचले तर पाऊस पाणी भरपूर होईल म्हणून झाडे लावा झाडे जगवा वन्य प्राणी वाचवा निसर्ग वाचवा तर धन्यवाद आमचे मित्र कोंडी भाऊ जिल्हा परिषद सदस्य यांचं खूप खूप अभिनंदन
कारण त्यांच्यामुळं खूप अशा मोठ्या धामीन जातीच्या सापाला जीवनदान भेटलेलं आहे. तुम्ही पण अशा सापांना वन्य प्राण्यांना जीवनदान द्या. येऊ नका बरं का इकडे गोमाता राहणार वाचवा, निसर्ग वाचवा. धन्यवाद.